अजित पवारांच्या निधनाच्या दिवशीच अल्पसंख्याक विकास विभागाकडून परस्पर प्रमाणपत्र वाटप करण्यात आली होती। TV9 मराठीच्या बातमीची दखल घेत या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्थगिती देण्यात आली। या प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, अत्यंत महत्त्वाची अशी ही घडामोड आणि आता या प्रकरणी चौकशीचे सुद्धा आदेश देण्यात आलेत। निश्चितच श्रुती, ज्या पद्धतीने अजित पवार यांचं निधन ज्या तारखेला झालं होतं, अर्थात 28 तारखेला, आणि याच 28 तारखेला अल्पसंख्याक विकास विभागाकडून अल्पसंख्याक दर्जाची जी प्रमाणपत्र आहे ती अनधिकृतपणे त्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। आणि राज्यातल्या जवळपास 75 शैक्षणिक संस्था आहेत। या शैक्षणिक संस्थांना 28, 29, 30 या 3 दिवसांमध्ये या प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलेलं आहे। अजित पवारांच्या निधनानंतर राज्य सरकारकडून शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता, मात्र याच शासकीय दुखवट्यामध्ये मंत्रालयाचं मात्र कामकाज सुरू असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात चौकशीचे आदेश दिलेले आहेत। त्यासोबतच ज्या 75 शैक्षणिक संस्थांना अशा पद्धतीची अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं होतं, ते देखील आता मुख्यमंत्र्यांकडून थांबवण्यात आलेलं आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार का, हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण अल्पसंख्याक विकास विभाग हा अजित पवारांकडेच होता आणि त्याच विभागाच्या माध्यमातून अजित पवारांच्या निधनानंतर मात्र अशा पद्धतीची प्रमाणपत्र ही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वाटली जात आहेत, त्या संस्थांना दिली जात आहेत। कारण या 75 शैक्षणिक संस्थांमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे जवळपास 25 शाळा आहेत, त्यासोबतच सेंट झेवियर्स स्कूलचे यामध्ये 5 शाळांचा समावेश आहे। ज्या पद्धतीने अल्पसंख्याक विभाग हा यापूर्वी माणिकराव कोकाटे यांच्याकडे होता आणि माणिकराव कोकाटे यांच्याकडे असताना त्यांनी अशा पद्धतीची प्रमाणपत्र वाटप नक्कीच योगेश, ही महत्त्वाची घडामोड अपडेट्स घेत राहूच। तुर्तास धन्यवाद।